नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे होममेड सूप्स. त्यासाठी आपण तयारी करत आहोत. पहिली जात आहेत आपण ॲलोवेराचे पान आणण्यासाठी, जे की आपण ॲलोवेरा जेल काढण्यासाठी यूज करणार आहोत. तर चला काढू. आता बघितलंच की आपण ॲलोवेराची जे काढण्यासाठी जे पान घेतले ते कट केले. आता आपण यापासून ॲलोवेरा जेल काढणार आहोत. आता आपण या ॲलोवेरा जेलच्या पानापासून ॲलोवेरा जेल काढणार आहोत. अशा प्रकारे आपण ॲलोवेराचं पान घेतलेले व त्यावर अशा हळूहळू पद्धतीने एका साईडला कट मारून घ्यायचे, कारण तिथे ॲलोवेराला थोडे काटे असतात. तर ते पहिले कट करून घ्यायचे व त्यानंतर दोन्ही साईडने त्यावर कट मारून घ्यायचा. त्यामुळे काय होईल की जो वरचा पानाचा जो जड भाग आहे, हिरवा भाग आहे, तो वेगळा केला जाईल. त्याच्यानंतर जो खाली ॲलोवेराचा गर आहे, जो की जेल म्हणू शकतो आपण त्याला, ते आपल्याला कलेक्ट करायचं आहे. त्यासाठी वरचा जो जाड असा हिरवा पट्टा आहे, जो की मी आता काढला, तो अशा प्रकारे रब करून घ्यायचा किंवा स्क्रॅचिंग केल्याप्रमाणे घ्यायचं आहे करून त्याला. व जो ॲलोवेरा जेल आहे तो काढून घ्यायचा आहे व कलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो तो जो आपण ॲलोवेरा जेलचा मेन भाग आहे किंवा मोठ्या पानातला, तो अशा प्रकारे स्क्रॅच मारत राहायचे त्यावरती. मग त्यानंतर तो सुट्टा होईल त्या पानामधून. अशा प्रकारे स्क्रॅच मारण्याचा हाच एक फायदा आहे की तो जो ॲलोवेरा जेलचा भाग आहे घट्ट असणारा, तो त्यातून वेगळा होईल व आपल्याला एक चांगल्या प्रकारचा ॲलोवेरा जेल प्राप्त होईल. त्यासाठी अशा प्रकारे त्यावर स्क्रॅच मारून घ्यायचेत आपल्या कटरने. व त्यानंतर त्या ॲलोवेरा जेल आहे ते आपण कलेक्ट करून घ्यायचे. व्यवस्थित कलेक्ट करून घेतल्यानंतर त्याला यूजसाठी वापरायचं आहे. अशा प्रकारे आपण कलेक्ट करून घेतलं ॲलोवेरा जेल. तर आता नेक्स्ट इथे आपण सोप बेस मागवलेला आहे फ्लिपकार्टवरून. तर तो आपण आता 2 पीसेसमध्ये कट करून घेऊया. तो असा कट करून घ्यायचा. मी हा फ्लिपकार्टवरूनच मागवलेला आहे बेस. तर तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्हाला जिथून स्वस्त पडेल किंवा जे तुम्हाला नोन वेबसाईट आहे तिथून मागवू शकता. तर हा सोप बेस आपण आता कट करून घेतलेला आहे. आता सोप बेस कट केल्यानंतर आपल्याला डबल स्टीम मेथडने आपल्याला हा सोप बेस वितळून घ्यायचा. त्यासाठी भांडं टाकून आपण असं पाणी घेत आहोत. मग एका मोठ्या कढईत आपण पहिले तर पाणी भरून घ्यायचं आहे व त्यामध्ये एक छोटंसं पातेलं आपण ठेवायचं आहे, जेणेकरून की आपण डबल स्टीम मेथडने तो सोप बेस वितळून घेऊ शकतो. या प्रकारे असे आपला सोप बेस वितळून व त्यात आपण ॲलोवेरा जेल टाकून हा तयार झालेला आहे व आपण एका साच्यात हा ठेवलेला आहे. बघू शकता आपण कशा प्रकारे जुगाड म्हणून आपण ही एक पद्धत वापरली की प्लास्टिकच्या थैलीत असं ओतून ठेवलेले. थोडा वेळ ठेवले, 3 तासानंतर हा असा घट्ट होऊन जातो, ज्याला की आपण आता व्यवस्थित एका स्लाइसमध्ये कापून जवळपास 6 ते 8 आपण सोप्स याचे तयार करू शकतो. आता आपण एक कट करून घेऊया व आपला सोप्स तयार होतील. हा किती प्लेन व एकदम घट्ट अशा प्रकारचा हा सोप बेस तयार झालेला आहे व त्यामध्ये आपण ॲलोवेरा मिक्स केलेला आहे. एकदम लादी बनल्यासारखं हा बनलेला आहे, पाहू शकता तुम्ही. व याला आपण आता कट करून घेऊ. अशा प्रकारे हा कट केल्यानंतर दिसेल आपल्याला. हे आपले सोप्स आहेत जे की आपण यूज करणार आहेत. याचं मेन म्हणजे आपण पॅकेजिंग पण करायला पाहिजे. तर आपण पॅकेजिंग करून घेऊ या प्रकारे. यावर आपण आपलं ब्रँडचं नाव टाकू शकतो व डेट म्हणजे टॅगिंग करू शकतो. अशा प्रकारे आपण सोप बेसपासून ॲलोवेराचं साबण निर्माण केलेलं आहे.